राके राके नमस्कार, गुड मॉर्निंग. आज बाप्पाच्या गणपतीचं पूजा केलो. पूजनानंतर दीपावलीच्या तुम्हाला, तुमच्या परिवाराला, सर्वांना माझ्याकडून, माझ्या स्वामी परिवाराकडून तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ. चाललो परत बाहेर. गण्या दिसला. गणूला बिस्किट द्यायचं होतं, त्यामुळं पार्लेजी बिस्किट संपलं होतं. त्याला पार्लेजी बिस्किट आवडतं. पार्लेजी बिस्किट नसल्याकारणाने दुसरं बिस्किट दिलो, तर ते खाल्लं नाही. खात आहे, थोडं उशिरानं खात आहे. भाव खात आहे जास्ती. बघा, खायला दिलं तर उठून जाते आणि नंतर मग भूक जेव्हा लागते ना, तेव्हा सावकाश येते, खात आहे. तोपर्यंत राहिलं तर खात आहे, नाहीतर दुसरं कुत्रं खाऊन गेलेलं असतं. त्यानंतर नाश्ता केलो, फर्स्ट क्लास इडली वडा. त्यानंतर चहा, मस्तपैकी चहा पिलो. आणि इडली वडा का बरं खाल्लो? सकाळी डब्बा आला नव्हता आज, त्यामुळं इडली वडा नाश्ता केलो. त्यानंतर ऑफिसला आलो. ऑफिसमध्ये मस्तपैकी पूजा केलो. पूजानंतर मस्त पाऊस पडला. छान अशा वातावरण निर्माण झालं. गावाकडे काय पाऊस नाही, काय नाही. आणि त्यानंतर डी मार्टला आलो. डी मार्टमधून शॉपिंग केलो थोडंफार. त्यानंतर गावाकडे चाललो. आमच्या गावाच्या आधी पूल लागतं, पुलामध्ये थोडं पाणी वाहत होतं. त्यानंतर घरी आलो. घरी आलं तर फटाके चालू होते. राखी फटाके आवाज बघून उडून गेला. त्यानंतर मी गिडा झाड लावलो. मस्त दिवाळीचं एन्जॉय केलो. कितीतर वर्षांनी झाड लावले हे बघा. बघू म्हणून हातामध्ये घेतलो, झाड लावलं. चटका बसला नंतर, तेवढं काय नाही. आणि त्यानंतर गण्याचा कार्यक्रम चालू आहे बघा. गण्या नाही, राखी आहे. राखी कडू टमाटे लवर आहे. टमाटा बघा, एक खा म्हणलं तर दोन दोन घेत आहे तोंडात. बसत नाही तरी सोडत नाही. घेतला, चालला. त्याचा दररोजचा जागा काय तर खाऊ दिलं तर तिथं जाऊन खात उभारते. कडू तर स्वच्छ जागेत खात नाही, तर गवतामध्ये ठेवत आहे, गवतामध्येच खात आहे. असं केल्यावर कसं राखी? मी मस्तपैकी व्हिडिओ काढत होतो राखीचं. खाताना त्याचं लक्ष कोणाकडेच नसतंय, त्याच्या धुंदीमध्ये असते ते राखी. सेम माझ्यासारखं. मी पण जेवण करताना फक्त जेवणावरतीच लक्ष असते. तसं आमच्या राखी. मालकाचं कसं असावं तसंच आमचे मोठे मालक हे राखी. टमाटे लवर आहे भरपूर. टमाटे झाड दिसलं टमाट्याचं, झालं. टमाटे संपेपर्यंत तिथंच असतं ते. रात्री आमचा मोठा भाऊ शेजारच्या शेतामध्ये पाणी सोडत होता. पाणी, विहिरीतलं पाणी एक 7-8 फूट कमी झालं होतं. सकाळपासून पाणी सोडत होते. पाणी कमी झालं विहिरीतलं, आमच्या चुलत भावाचं. त्यानंतर निघालो तुरीमधून. तुरीचं झाड बघा आमच्यापेक्षा मोठ्या झालेल्या आहे. तिथूनच आपण प्रवास करत जायचं. पाणी भरपूर कमी झालेलं आहे विहिरीतलं. तर रात्री ते कॅमेऱ्यात दिसत नाही तेवढं, नाहीतर दाखवलं असतो. एवढं रात्रीकडे यायचं एकट्याला म्हणजे भयंकर भीती वाटते. त्या डब्बीत एकदा साप होतो.
त्यामुळे भीती वाटते. पाणी मी सोडत नव्हतं, आमचा मोठा भाऊ सोडत होता. आम्हाला काय तेवढं जमत नाही पाणी सोडायचं. केलो थोडंफार पहिला दुधाचा धंदा असताना थोडं पाणी सोडायचं काम वगैरे ते पण केलो. मला तेवढं जमत नाही, तरी प्रयत्न केलो. हे बघा रात्री सुनसान. हे बघा आमच्या राखी निव्वळ काय आमचं पाठीराखाच असतंय. खाऊ पाहिजे त्याला, नुसतं फिरायचं आणि खाऊ पाहिजे आणि गाडीवरती फिरायला पाहिजे. बघा स्कूटी आलं झालं, स्कूटीमध्ये बसायचं फिरायचं. लहान मुलांचं सवय नाही तेवढं, आमच्या राखीचं सवय लागलं तेवढं, म्हणजे स्कूटी मध्ये बसून फिरायचं राखीला. असं तसं पाणी चालू झालं. पाणी रात्रभर सोडायचं. 11ला काय तर पाणी लाईट जाते म्हणून सांगितलं, त्यामुळं आत्ताच सोडा लागलाय. हे शेजारच्या शेतातील पाणी आहे. बनाळे म्हणून आहे, त्यांच्या शेतातले पाईप लावून पाणी घेतलेलं आहे. हे बघा राखी कुठं जाते तिथं येत आहे, आणि येतं आणि दुसऱ्या दिवशी येऊन पडते पलंगावरती. चालून थकलेले असते ना. हे बघा तूर किती मोठा आहे बघा. काय आता पाणी सोडल्या ना मस्त येतं. अजून तूर वाळत होता त्यामुळे पाणी सोडलंय. आमचं पण तूर वाळतच होतं, पाणी सोडल्यामुळे थोडं टवटवीत व्हायला लागलंय. आम्हाला काय तेवढं शेतीचं तेवढं नॉलेज नाही आहे. अरे करायचं म्हणजे आम्ही करत नाही, आमचा मोठा भाऊ करतोय शेती. मोठा भाऊ आणि वडील. आला कडू राखी. आज जाते कुठं जाते काय कोण दिसल्या नाही मला, परत घाबरत बाहेर येते. चाललो घरी. बघा कसं झोपलाय.